नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपलं खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती। आणि आज तुमच्यासाठी एक आपण नवीन विषय अनबॉक्स करत आहोत। तो विषय कोणता? पशुसंवर्धन विभागामार्फत जी काही योजना सुरू झाली होती त्याच्यामध्ये बऱ्याच व्यक्तींना लाभार्थ्यांना मेसेज आले होते की तुम्ही कागदपत्र अपलोड करून घ्या, तुम्ही इनिशियली लेवलला पात्र आहात। मग हे झाल्याच्या नंतर ज्या त्या व्यक्तीने त्याचे कागदपत्र अपलोड केले, मग आता याच्या पुढे काय, नेमकं आपल्याला लॉटरी लागणार आहे कशी, याची नेमकं प्रक्रिया आहे कशी, आणि आपण याच्यात आता फायनल लाभार्थी ठरलोत का, किंवा आपल्याला याचा लाभ मिळणार आहे कसा, हे जे वेगवेगळे प्रश्न आपल्या मनामध्ये येतात याच्यासाठीच हा आपण सेपरेट एक व्हिडिओ काढलेला आहे। आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला याच्या संदर्भात ॲक्युरेट माहिती आपण देण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओला स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ पाहत राहा। आणि सर्वप्रथम मित्रांनो, आपण महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवर नवीन असाल, अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा। चला वळूयात आजच्या विषयाकडे। सर्वप्रथम पहा, ah.mahabms.com या ऑफिशियल वेबसाईटवर आल्याच्या नंतर तुमच्या समोर असा इंटरफेस ओपन होतो। आणि इथं आल्याच्या नंतर आपण जी माहिती पाहणार आहोत ही सगळी ऑफिशियल माहिती पाहणार आहोत। तर सर्वप्रथम आपण इथं योजनाचा तपशील याला क्लिक करूयात। इथं क्लिक केल्याच्या नंतर अर्जाचा एक वर्क फ्लो दिलेला आहे की नेमकं अर्जाची प्रक्रिया तुमची आहे कशी, आणि त्याच्यानंतर तुम्हाला मी एंड पार्ट मध्ये सांगणार आहे की आपल्याला कधी आपला लाभ मिळणार आहे किंवा आपण फायनल त्याच्यामध्ये सिलेक्ट झालोत का नाही। तर आता बघा, अर्जदार नोंदणी म्हणजे ऑलरेडी आपण फॉर्म भरलेला आहे, योजनेसाठी अप्लाय केला आहे, तर ही क्रिया पूर्ण झालेली आहे। आता त्याच्यामध्ये प्रणालीद्वारे पात्र लाभार्थ्याची की यादी तयार झाली आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मेसेज आला, म्हणजे स्क्रुटिनीची प्राथमिक निवड झाली, म्हणजे पहिल्या स्टेप मध्ये तुम्ही पात्र ठरला। आता यांना जे निवड झालेली आहे त्यांना काय केलं की कागदपत्र अपलोड केली आणि त्याच्यानंतर आता अंतिम निवड यादी येणार आहे। आता तुम्ही विचारताल की अंतिम यादी येणार तर आहेच, पण ती येणार आहे कशी, कुठल्या क्रायटेरियावर येणार आहे, आणि ती आलेली आपल्याला समजणार आहे कधी आणि कसं। सर्वप्रथम आपण वेळापत्रक या सेक्शन मध्ये जाऊया। थोडं मी याला झूम इन करतो आणि बघा, आता मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण एक रँडमायझेशन पद्धतीने आपली निवड यादी तयार झाली होती आणि त्याच्यानंतर आपण कागदपत्र अपलोड केले होते। आता बघा की जे पशुधन विकास अधिकारी असतील किंवा जिल्हा पशुधन अधिकारी असतील तर यांच्याकडून एक रँडमायझेशन पद्धतीनं तुम्ही जे कागदपत्र अपलोड केले याच्यामध्ये जे लोक पात्र आहेत, जे व्यक्ती पात्र आहेत त्यांची एक यादी येणार आहे। तसंच जे लोक पात्र आहेत परंतु कागदामध्ये काही त्रुटी आहे, जसं की एखादा कागद ब्लर अपलोड केलाय, कागद क्लिअर दिसत नाही किंवा चुकीच्या ठिकाणी कागद अपलोड केलाय, याच्यासाठी तुम्हाला एक तारीख देणार आहेत 25 जून ते 27 जून। मग या तारखेमध्ये तुम्हाला ते कागदपत्र अपलोड करायचे, पण याचं इंटिमेशन, याचं नोटिफिकेशन तुम्हाला कधी कळणार आहे? 16 ते 24 जून मध्ये। आणि हे नोटिफिकेशन कळल्याच्या नंतर जर तुमचे कागदपत्र एकदम ओके असतील तर तुम्हाला कुठलाही मेसेज येणार नाहीये, की कारण तुमचे सगळे कागद व्यवस्थित आहेत त्यामुळे। आणि जर तुमचे कागद व्यवस्थित नसतील तर 25 ते 27 जून मध्ये तुम्हाला ते कागदपत्र व्यवस्थित करून घेणं गरजेचं आहे। आता याच्यानंतर पुढे प्रोसेस आपली कशी जाते की कागदपत्र अंतिम पडताळणी। आता अंतिम पडताळणी म्हणजे नेमकं काय? आता बघा की ज्यांना या कागदपत्रामध्ये व्यवस्थित रित्या आलेले आहेत परंतु आता सगळ्याच जर अपलोड करणाऱ्या लोकांना लाभ गव्हर्नमेंट देऊ शकत नाहीये त्याच्यामुळे त्याच्यामध्ये एक पडताळणी होणार आहे, ज्याच्यामध्ये ज्याचे डॉक्युमेंट क्लिअर आहेत त्यांना पुढे म्हणजे अंतिम पडताळणीमध्ये घेतलं जाणार आहे, आणि ज्यांचे कागदपत्र अपुरे आहेत त्यांना वापस पाठवलं जाणार आहे। परंतु वापस पाठवलेले कागदपत्र परत गव्हर्नमेंट चेक करणार आहे आणि त्याच्यानंतर त्याची जे अंतिम पडताळणी केली जाणार आहे 28 जून ते 30 जूनच्या दरम्यान मध्ये। आणि ही पडताळणी झाल्याच्या नंतर त्याच्यासाठी एक अंतिम यादी ही तयार करणार आहे गव्हर्नमेंट। ती अंतिम लाभार्थी पात्रता यादी असणार आहे 2 जुलै 2025 ला। आता ही तुम्ही म्हणताल सर ही अंतिम यादी कुठल्या बेसिसवर, कुठल्या क्रायटेरियावर तयार केली जाणार आहे? तर ही एक रँडमायझेशन यादी आहे। इथं तुम्ही सर्वप्रथम पाहू शकता की रँडमायझेशन यादी, म्हणजे रँडमायझेशन यादीमध्ये कुठल्या गोष्टी किंवा कुठल्या कन्सेप्ट येतात? जर एखादी महिला बचत गटाची सदस्य असेल किंवा एखादा व्यक्ती बचत गटाचा सदस्य असेल, जर तो सुशिक्षित बेरोजगार असेल किंवा भूमिहीन असेल किंवा इतर कुठले वेगवेगळ्या प्रकारचे आरक्षण होल्ड करत असेल तर त्या आरक्षणानुसार एक अंतिम यादी तयार केली जाणार आहे। आणि त्याच्यामध्ये पर्टिक्युलर काही कोटा त्या आरक्षणानुसार राखीव ठेवला जाणार आहे, आणि त्याच्यामध्ये जर कुणाची एखाद्याची ट्रेनिंग घेतलेली असेल त्या व्यक्तीनं, समजा शेळी पालन, कुक्कुट पालन, तर त्याचा सुद्धा
त्यांना विचार करूनच अंतिम यादी तयार केली जाणार आहे। आणि मग या यादीमध्ये जर तुमचं नाव आलं तर तुम्हाला सर्वप्रथम मेसेज येणार आहे मोबाईलला। तसंच तुम्ही ऑनलाईन पद्धतीने लॉग इन करून इकडं चेक करू शकता। तुम्हाला इकडे लॉग इनचा ऑप्शन दिलेला आहे गव्हर्नमेंटच्या साईटवरती डॅशबोर्ड मध्ये, तर तिथं तुम्ही क्लिक करून तुम्ही जे आहे लॉग इन करून चेक करू शकता की तुम्ही पात्र आहात का। तसं तुम्हाला मेसेज येईल आणि पात्र ठरल्याच्या नंतर गव्हर्नमेंटच्या प्रोसेसनुसार तुम्हाला त्याचा लाभ मिळेल। आणि त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटनं ठरवून दिलेलं जे काय पर्सेंटेज आहे, आता इथं तुम्हाला सर्वप्रथम योजना तपशील मध्ये मी येतो आणि ते एक रॅन्डम कुठल्याही योजनेला क्लिक करतो, तर इथे एक पर्सेंटेज ठरवलं की कुणाला किती पर्सेंटेज आणि कसं द्यायचं गव्हर्नमेंटनं ऑलरेडी ठरवलेलं आहे। तर ज्याच्यामध्ये इथं तुम्ही पाहू शकता की शासकीय अनुदान अनुसूचित जाती आणि जमातीसाठी 75% आहे आणि सर्वसाधारण व्यक्तींसाठी 50% आहे। तर अशा पद्धतीचं एक अनुदान गव्हर्नमेंट तुम्हाला देणार आहे। तर ही अशा पद्धतीनं तुमची नेमकी पुढची प्रोसेस होणार आहे। तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ही माहिती सांगितली। तर हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, ही माहिती आपल्या गरजू मित्रापर्यंत तुम्ही नक्कीच शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तुमचा मूल्यवान वेळ दिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो। भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये।